नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेष्ठ मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण गणितामधला समान छेद अपूर्णांकांची बेरीज या टॉपिक बद्दल माहिती पाहणार आहोत। तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, गणित कोणतंही असो, स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतंही 10वी 12वीचा असो, आपलं बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय त्याला आउट ऑफ मार्क पडत नाहीत। म्हणून त्या बेरजेच्या प्रकारामधला एक समान छेद अपूर्णांकाची बेरीज हा प्रकार आहे। आता बघा, काही बोर्डवरती मी एक्झाम्पल लिहिलेत बघा। हा फर्स्ट रूल आहे आपला, काय आहे? पहिलं गणित आहे बघा, 2 छेदस्थानी 4 आणि 3 छेदस्थानी 4 ह्या दोन समान छेदापैकी एक छेद घ्यायचा, 4च। अपूर्णांक किती असू द्या, तुमचे समान छेद म्हणजेच अपूर्णांक 4 असू द्या, 5 असू द्या, कितीही समान छेदापैकी एकच समान छेद घ्यायचा। अंशांशाची क्रिया करायची, बेरीज असेल तर अंशांशाची बेरीज करा। 3 आणि 2 5, 5 छेदस्थानी 4, कारण भाग जात नाहीये, फायनल आन्सर हेच। आता पुढचं गणित बघा। आता या ठिकाणी 3 अपूर्णांक आहेत, 7 हा 7 हा 7, या 3 7 पैकी एकच 7 घ्या। हा वरच्यांची बेरीज करा, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, आता भाग जातो बघा। हा 7 1 7, 7 2 14, म्हणजे ह्याचं आन्सर हा 7 1 7, 7 2 14 बरोबर 2 किंवा 2/1 आन्सर आलं ह्याचं। आता बघा, तिसरा प्रश्न आहे, 3 समान छेद, हा 10 आहे, हा 10, हा 10, या 3 समान छेदापैकी एक छेद घ्या, म्हणजे छेदस्थानी 10। मग ही अंशाची बेरीज करून अंशस्थानी मांडा। 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, भाग जातो का आता? 9 छेदस्थानी 10 ला नाहीये, हेच फायनल आन्सर। आता पुढचा क्वेश्चन बघा। हा आता ह्या 3 समान छेदापैकी एक छेद घ्या। हा अंशाची क्रिया करा, 10 आणि 3 13, 13 आणि 5 18, आता बघा भाग जातो, 2 न भाग जाईल, कारण एकक स्थानी 0 2 4 6 8 आहे, म्हणजे 2 च्या पटीमध्ये आहे। 2 चौक 8, 92 18, आता भाग जात नाही, हे तुमचं 9 छेदस्थानी 4 उत्तर। सांगण्याचं तात्पर्य आहे की जेव्हा समान छेद अपूर्णांकांची बेरीज असेल, समान छेदापैकी एकच छेद घ्यायचा आणि अंशांशाची बेरीज करायची आणि शेवटी भाग द्यायचा, तुमचं उत्तर काही सेकंदामध्ये येतंय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठं जायचं नाहीये। हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा प्रश्न आपण सर्वांनी मिळून सोडवलेत आणि हा राहिलेला शेवटचा तुम्ही क्वेश्चन सोडवायचा आहे आणि आलेला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये फेकून द्यायचंय आणि